जर तुम्ही विनाकारण जर शिंदे गटामध्ये जायचा जर विचार केला किंवा गेलात तर आम्ही शिवसैनिक तुम्हाला इथं धाराशिवमध्ये फिरू देणार नाहीत, ही तुम्हाला शिवसैनिक म्हणून सांगतोय की एकही पदाधिकारी किंवा शिवसैनिक फुटला तर त्याला मी धाराशिव शहरात फिरू देणार नाही. त्यांच्या तोंडाला मी शेण फासणार आणि ती माझी ठाम भूमिका आहे आणि माझा तो निर्णय एकदम भक्कम आहे. तुमचं काय प्रति उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचे एकनिष्ठ म्हणून ज्यांची ओळख होती ते खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिवसेनेतला पक्षप्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे आणि ओमराजे आता ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत जाणार म्हटल्यावर साहजिक आहे धाराशिवमध्ये प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. ओमराजेंचा शिवसेनेतला पक्षप्रवेश जवळपास निश्चित झाला, ठाकरेंची साथ सोडणार आहेत. जर त्याने ठाकरेची साथ सोडली तर भविष्यात ते इथून धाराशिवमधून कधीच खासदार किंवा आमदार होणार नाहीत, ही एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला मी ग्वाही देतो. कारण फक्त शिवसेनेनं त्यांना मोठंच केलं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात टायगर म्हणून ओळख दिलेली आहे. फक्त ही बाळासाहेब ठाकरेची, उद्धवसाहेब ठाकरेचीच शिवसेना देऊ शकते. आणि जर ह्यांना ही गद्दारी करून जर शिंदे गटात जात असतील तर हे निषेधार्ह आहे आणि आमच्यासारख्या शिवसैनिकाला वेदनादायी आहे. जसे आम्ही शिवसेनेवर लहानपणापासून म्हणजे 15व्या वर्षापासून आम्ही शिवसेनेचं काम करतोय, कसली अपेक्षा न ठेवता, कसलेही काम न घेता स्वतःच्या पदरमोड करून आम्ही पक्ष वाढवायचं काम केलं. आणि 2 खासदार आहेत बाळासाहेब ठाकरेपासूनची इथं शिवसैनिक आहेत आणि अजून पण आम्हीच आहोत. आमदार खासदार इथले पहिल्यापासून झालेत आणि जर ह्याला तुम्ही जर गद्दारी करून जात असाल तर खूप वेदनादायी वाटायला लागले, वाईट वाटायला लागले. उद्धव ठाकरेंनी खरं तर मातोश्रीनं ओमराजेंना पहिल्यांदा आमदार केलं, खासदार केलं, त्यांना राजकीय ओळख दिली, मात्र आता ते सोडून जात आहेत. आता ही त्यांच्या मनात भावना अशी का आली की त्यांना सोडून जायची वेळ का यायला लागली? अरे जाऊ नका ना, तुम्हाला एवढं मोठं पद दिलं, एवढं 2दा खासदार केलं, लोकसभेमध्ये बसवलं तुम्हाला आणि ह्या जर माणसाला किंवा त्या मातोश्रीला जर तुम्ही गद्दार होत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. असं करू नका. जर तुम्ही विनाकारण जर शिंदे गटामध्ये जायचा जर विचार केला किंवा गेलात तर आम्ही शिवसैनिक तुम्हाला इथं धाराशिवमध्ये फिरू देणार नाहीत, ही तुम्हाला शिवसैनिक म्हणून सांगतोय. ओमराजेंना काय सांगणे? ओमराजेंना सांगणं आहे की तुम्ही शिंदे गटात जाऊ नका दादा, आणि गेलात तर तुमचे परत खासदार होणार नाहीत किंवा आमदार सुद्धा होणार नाहीत, ही तुम्हाला मी गॅरंटी 101% गॅरंटी देऊन सांगतो. तुम्ही इशारा दिलाय? हो, 100% इशारा आहे. पुढच्या वेळेस तुम्ही इलेक्शनला उभारलात तरी तुम्ही निवडून येणार नाहीत, ही माझी शिवसैनिक म्हणून एक गॅरंटी आहे. खरं तर ओमराजेंनी गद्दार म्हणून अनेकांवर टीका केली, मात्र आता तेच पक्ष सोडतायत. पक्ष सोडतायत ह्या बातम्या आमच्या पण कानावर आलेल्या आहेत, परंतु अजून एवढं कन्फर्म नसल्यामुळं माझी त्यांना एकच विनंती आहे. दादा, आपले कुटुंब प्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी तुम्हाला जीवनात काही कमी केलेलं नाही. तुम्हाला कसलाही राजकीय ह्याचा गंध नसताना तुम्हाला त्यांनी आमदार केलं, 2 वेळेस खासदार केलं. आम्ही 1989 पासूनचे शिवसैनिक आहेत आणि